ओम नमः शिवाय। इष्ट मनोरथ पूर्ती व कल्याणासाठी आपण प्रदोष व्रत करतो आणि त्याचप्रमाणे 7ही वारांच्या प्रदोष व्रत कथा या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला ऐकायला मिळतील। भगवान शंकराचे महात्म्य आणि औदार्य सर्वश्रुत आहे। भगवान शंकर म्हणजे भक्तांच्या इष्टकामना पुरवून त्यांचे इहपर कल्याण करणारा शाश्वत चिंतामणी। म्हणूनच प्राचीन काळापासून भारतामध्ये शिवोपासनेला फार महत्त्व प्राप्त झाले आहे। काम्य उपासनेमध्ये शिवाप्रीत्यर्थ जी काही व्रते आचरली जातात त्यांमध्ये प्रदोष व्रत हे एक महाफलदायी व प्रभावी असे श्रेष्ठ व्रत आहे। हिंदू धर्मात या व्रतास अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे। शिवलीलामृत, गुरुचरित्र आदी ग्रंथांतून व पुराणांतून या व्रताचा प्रभाव सांगण्यात आलेला आहे। दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचा जन्म त्यांच्या मातेने पूर्वजन्मी व इहजन्मी केलेल्या प्रदोष व्रताच्या महापुण्याईने झाला हे सर्वश्रुत आहे। प्रदोष व्रताचे माहिती व महात्म्य। प्रत्येक मराठी महिन्यातील शुद्ध व कृष्ण पक्षातील त्रयोदशी या तिथीला प्रदोष अशी संज्ञा आहे। दिवसभराच्या कालगणनेत सूर्योदयाच्या आधीचा व सूर्यास्तानंतरचा जो 1.5 तासाचा अवधी त्यास प्रदोष काल असे म्हणतात। प्रदोष व्रताला त्रयोदशी व्रत किंवा त्रयोदशी प्रदोष व्रत असेही म्हणतात। प्रदोष व्रताचे 2 प्रकार आहेत, पक्ष प्रदोष व्रत आणि वाराला अनुसरून करण्यात येणारे प्रदोष व्रत। आपण त्यांची माहिती घेऊया। पहिला, पक्ष प्रदोष व्रत। हे व्रत प्रत्येक महिन्यातील शुद्ध व कृष्ण पक्षात सूर्यास्तयुक्त त्रयोदशीस केले जाते। हे सर्व समापदेश प्रदोष व्रत आहे। या व्रताचरणाने मनुष्याच्या इष्ट ऐहिक कामना पूर्ण होतात, तसेच कायिक, वाचिक, मानसिक व सांसर्गिक अशी अनेक प्रकारची दुरिते नष्ट होतात। हे व्रत केल्याने 100 गायी दान केल्याचे पुण्य लागते, सुख शांती लागते, सौभाग्य वृद्धी होते, धनप्राप्ती होते, वृत्ती धर्मानुगामी होते, तसेच मुक्तीसाठी आवश्यक ती भक्ती, आराधना व धारणा ही साध्य होते। 2. वाराला अनुसरून करण्यात येणारे प्रदोष व्रत। त्रयोदशी ही तिथी रविवारी असल्यास तिला रवी प्रदोष किंवा रवी त्रयोदशी प्रदोष असे म्हणतात। ही तिथी सोमवारी आल्यास तिला सोम प्रदोष किंवा सोम त्रयोदशी प्रदोष असे म्हणतात। या अनुक्रमे मंगल प्रदोष, बुध प्रदोष, गुरु प्रदोष, शुक्र प्रदोष व शनी प्रदोष असे प्रकार पडतात। वारानुसार आचरण्यात येणाऱ्या प्रदोष व्रतांची फलश्रुती आपण पाहू। रवी प्रदोष, यामुळे आयुष्य व आरोग्य प्राप्ती मिळते। सोम प्रदोष, यामुळे अभिष्ट कामनापूर्ती व कार्यसिद्धी होते। भौम प्रदोष, ऋणमुक्ती, रोगमुक्ती व स्वस्थ प्राप्ती होते। बुध प्रदोष, अभिष्ट मनोरथ पूर्ती होते। गुरु प्रदोष, शत्रूंचा नाश, सुख शांती, धैर्य प्राप्ती होते। शुक्र प्रदोष, स्त्री सौख्य, सौभाग्यवृद्धी होते। शनी प्रदोष, पुत्र प्राप्ती, संतती विषयक चिंतेचे निवारण होते। आता प्रत्येक वारानुसार व्रतकथा पाहूया। रवी प्रदोष व्रतकथा। एकदा ऋषीजनांनी मनुष्यांच्या हितासाठी भागीरथीच्या तीरावर विशाल सभेचे आयोजन केले होते। त्या प्रसंगी अनेक मान्यवर, तपस्वी, महर्षी आणि विद्वान उपस्थित होते। तेवढ्यात पुराणवेत्या सुतांचे आगमन झाले। ते हरिकीर्तन करीतच विस्तृत मंडपात प्रवेशले। तेव्हा व्यास महर्षींचे परम शिष्य असलेल्या सुतजींना पाहून शौनकादिकांसह 88,000 ऋषीमुनींनी त्यांना उत्पातन देऊन दंडवत प्रणाम केला। त्यांनीही अनेक मान्यवर ऋषींना भक्तिभावाने आलिंगन देऊन उपस्थितांना आशीर्वाद दिला। विद्वान, मुनिजन आणि त्यांचे समस्त शिष्य आपापल्या आसनांवर बसले। सभेला सुरुवात झाली तेव्हा शौनकादिकांनी सुतजींना विनम्रतेने एक प्रश्न केला। ते म्हणाले, महाराज, आपण परमज्ञानी आहात, अत्यंत कृपाळू आहात। पुढे कलियुग येणार आहे, त्याचा प्रभाव विलक्षण आहे। त्यावेळी माणसे अधर्मरत होती, पापाचरणास उद्युक्त होती, ती वेदशास्त्रांना अनुसरून वागणार नाहीत। त्यांना सत्कर्म, धर्माचरण यात रुची राहणार नाही। पुण्य क्षीण झाल्यामुळे ती बुद्धिभ्रष्ट होतील। मग त्यांना
दुष्कर्माचीच प्रेरणा होत राहील. असे विवेकहीन दुर्विचारी पुरुष वंशासहित अधोगतीस जातील. त्यांचा नाश होईल. कलियुगात लोक दीन व दुबळे होतील. दुःख आणि संकटाने ग्रासलेले राहतील. अशा वेळी काय केले म्हणजे त्यांना भगवान शंकराचा कृपाप्रसाद प्राप्त होईल, त्यांचे कल्याण होईल. हे महामुने, आपण ज्ञानी आहात, जनोद्धारक आहात. भगवान व्यासांची तुमच्यावर पूर्ण कृपादृष्टी आहे. परमेश्वरही तुमच्यावर प्रसन्न आहे. म्हणून आम्हाला मार्गदर्शन करा अशी आमची विनंती आहे. तुम्ही आम्हाला असे एखादे उत्तम व्रत सांगा की ज्या योगे आमच्याकडून सुलभतेने शिवाराधना घडेल आणि आमच्या इष्ट मनकामना पूर्ण होतील. शौनकादिकांचे बोलणे ऐकून सुतजींचे हृदय करुणेने भरून आले. ते म्हणाले, शौनकजी आणि येथे उपस्थित असलेले सर्वश्रेष्ठ ऋषीजन हो, तुमचे विचार खरोखरच कौतुकास्पद आणि प्रशंसनीय आहेत. मी तुम्हाला धन्यवाद देऊ इच्छितो. तुम्ही थोर वैष्णव आहात. तुमच्या हृदयातील लोककल्याणाची भावना खूपच चांगली आहे. त्या भावनेचा आदर ठेवून मी तुम्हाला एक श्रेष्ठ व्रत सांगतो. या व्रताच्या पुण्यप्रभावाने मनुष्याची सर्व पापे नष्ट होतात, त्याची सर्व दुःखे नाहीशी होतात, त्याला धनसंपत्ती, उत्तम संतती व सौख्य प्राप्त होते, त्याचे सर्व इष्ट मनोरथ पूर्ण होतात. हे व्रत भगवान शंकरांनी सतीला सांगितले होते. तिने हे व्रत लोककल्याणार्थ माझ्या पूज्य गुरुदेवांना सांगितले. त्यांनी ते निज कृपेने मला कथन केले. तेच पावन शिवव्रत या मंगल प्रसंगी मी तुम्हा सर्वांना निवेदन करतो. बोला, उमापती भगवान शंकराचा जय जयकार असो. आता माझे म्हणणे लक्षपूर्वक ऐका. आयुष्य आणि आरोग्यवृद्धीसाठी रवी त्रयोदशी व्रत करावे. यामध्ये प्रातःसमयी स्नान करून शुचिभूत व्हावे. भगवान शंकराचे ध्यान करावे. निराहार राहावे. ध्यानानंतर शिवालयात जाऊन शंकराची आराधना करावी. भारी भस्माचा अर्ध त्रिपुंड्र किंवा त्रिपुंड्र तिलक धारण करावा. शिवलिंगाला बेलपत्र वाहावे. धूप, दीप व अक्षतांनी त्याची पूजा करावी. ऋतुकाळाला अनुसरून जे फळ उपलब्ध असेल ते नैवेद्य म्हणून शिवाला अर्पण करावे. रुद्राक्षांच्या माळेवर ओम नमः शिवाय या षडक्षरी मंत्राचा जप करावा. ब्राह्मणाला शिवस्वरूप मानून भोजन व यथाशक्ती दक्षिणा द्यावी. शक्यतो मौन पाळावे. असत्य भाषण करू नये. प्रदीप्त अग्निपात्रात ओम ह्रीं क्लीं ओम नमः शिवाय स्वाहा असा मंत्रोच्चार करून गायीच्या साजूक तुपाच्या आहुती द्याव्यात. असे केल्याने अभिष्ट फल लवकर प्राप्त होते. व्रतकर्त्याने व्रतदिनी फक्त एकदाच भोजन करावे. भूमीवर शयन करावे. त्यामुळे त्याची सर्व कार्ये सिद्ध होतात. या व्रताचे श्रावण मासात विशेष महत्त्व आहे. या व्रताचरणाने मनुष्याचे सर्व इष्ट मनोरथ निसंशय पूर्ण होतात. शौनकादी ऋषी सुतजींना म्हणाले, हे पूजनीय महामते, आपण या व्रताचा परम गोपनीय, मंगलप्रद आणि कष्टनिवारक असा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे आमच्या मनात त्याविषयी अधिक जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. म्हणून हे व्रत पूर्वी कोणी केले होते आणि त्याचा प्रभावाने त्यांना कोणते फल प्राप्त झाले याविषयी काही सांगा. श्री सुतजी म्हणाले, हे विचारवंत ज्ञानी जनांनो, तुम्ही सर्वजण शिवाचे परमभक्त आहात. तुमची साधना मार्गावरील निष्ठा व जिज्ञासा पाहून मी तुम्हाला या व्रताविषयीची एक कथा सांगतो, ऐका. एका गावात एक अतिशय गरीब ब्राह्मण राहत असे. त्याला पत्नी व एक पुत्र होता. ती साध्वी ब्राह्मणी प्रत्येक महिन्यात प्रदोष व्रत करीत असे. एकदा त्याचा पुत्र स्नानासाठी गंगेवर जात होता. मार्गामध्ये काही चोरांना त्याला अडवले आणि धमकावले. ते म्हणाले, तुझ्या पिताने गुप्त धन कोठे दडवून ठेवले आहे ते सांग, अन्यथा आम्ही तुला मारू. चोरांच्या उग्र मुद्रा आणि त्यांचा पवित्रा पाहून ब्राह्मणपुत्र घाबरला. तो डोळ्यात पाणी आणून म्हणाला, बाबांनो, आम्ही अतिशय गरीब आणि दीनदुबळे आहोत. आमच्याकडे धन कोठून असणार? चोरांनी त्याला विचारले, मग तुझ्या या गाठोड्यात काय बांधले आहे? तो म्हणाला, माझ्या आईने भाकरी बांधून दिल्या आहेत. तेव्हा एक चोर त्याच्या साथीदारांना म्हणाला, याची अवस्था पाहून हा दुःखी आणि गरीबच वाटतो आहे. याला जाऊ द्या. चोर निघून गेले. ब्राह्मणपुत्र आपल्या मार्गाने पुढे निघाला. तो एका नगरापाशी पोहोचला. तेथील एका गर्द सावलीच्या वटवृक्षाखाली बसला. थकल्यामुळे त्याला केव्हा झोप लागली कळलेच नाही.
त्या नगरात चोरांचा उपद्रव खूपच वाढला होता. तेथील राजाचे सैनिक चोरांचा सर्वत्र कसून शोध घेत होते. त्यांनी त्या अनोळखी ब्राह्मणपुत्राला पाहिले आणि त्याला चोर समजून अटक केली. मग त्याला राजापुढे हजर केले. राजाने त्याला कारागृहात डांबले. इकडे त्याची माता भगवान शंकराचे प्रदोष व्रत मोठ्या श्रद्धेने करीत होती. त्याच रात्री राजाला एक स्वप्न पडले. त्यात कोणीतरी सांगितले, हे राजा, तू तुरुंगात टाकलेला बालक चोर नाही. तू त्याला सकाळीच मुक्त कर, अन्यथा या अन्यायाबद्दल तुझे सर्व राजवैभव नष्ट होईल. त्या दृष्टांताने राजाला एकदम जाग आली. सकाळ झाली. राजाने दूत पाठवून त्या ब्राह्मणपुत्राला बंधनमुक्त केले. त्याच्याकडून सर्व वृत्तांत जाणून घेतला. त्याने शिपाई धाडून त्याच्या मातापित्यालाही बोलावून घेतले. राजाने बोलावल्यामुळे ते दाम्पत्य फारच भयभीत झाले होते. राजाने त्यांना अभय दिले व म्हणाला, तुम्ही घाबरू नका. तुमच्या पुत्राने काहीही केलेले नाही. तो निर्दोष आहे. मला तुमच्या आर्थिक परिस्थितीची पूर्ण कल्पना आहे. मी तुमच्या चरितार्थासाठी 5 गावे दान म्हणून देत आहे. ते ऐकून त्या ब्राह्मण परिवारास अत्यानंद झाला. अशा प्रकारे शंकराच्या कृपाप्रसादाने ते ब्राह्मण कुटुंब सुखात आणि आनंदात राहू लागले. त्यांचे कल्याण झाले. जो कोणी हे व्रत करतो त्याला आनंद प्राप्त होतो.